नमस्कार मंडळी. राज्यात आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये मराठी आणि परप्रांतीय हा वाद काही नवीन नाहीये. आत्ताच मराठी हिंदीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात इतका राडा झालाय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता या वादात आणखीन एक तेल ओतणारी घटना कल्याणमध्ये घडली. दवाखान्यातल्या एका मराठी रिसेप्शनिस्ट मुलीला एका परप्रांतीय व्यक्तीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आता पुढे येते त्या माहितीनुसार या व्यक्तीवरती पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे आधीपासूनच आहेत. दवाखान्यातल्या शाब्दिक वादावादीचं रूपांतरण मारामारीत झालं, ज्या मारामारीत ही तरुणी गंभीर जखमी झाली. यात या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट येत आहेत. पण काय आहे हे संपूर्ण प्रकरण? मराठी मुलीला या गुंडानं मारहाण का केली? मुलीच्या आरोग्याबाबत डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय आहे? आणि या परप्रांतीय व्यक्तीवरती कोणकोणते आणि किती गुन्हे आधीपासून आहेत, या गोष्टींची थोडक्यात माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, घटना घडली कल्याण पूर्वमधल्या नांदिवली परिसरात असणाऱ्या अनिकेत पलांडे यांच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये. आता घडलं असं की संबंधित दवाखान्यातल्या डॉक्टरांकडे काही MR म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस आले होते. आता हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसले होते. त्यामुळे रिसेप्शनवर असलेल्या सोनालीनं पेशंटला बाहेर थांबायला सांगितलं. बाहेर 3-4 पेशंट वेटिंगला होते, ज्यात गोकुळ झा आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा होते. आता या साऱ्यामध्ये गोकुळ झानं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनालीनं त्याला अडवलं. त्यानंतर गोकुळ झाकडून शिवीगाळ करण्यात आली. आता या शिवीगाळीचं रूपांतरण शाब्दिक चकमकीत झालं. सोनाली आणि गोकुळ झा या दोघांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यानंतर गोकुळच्या आईनं त्याला तिथून बाजूला नेलं. पण काही क्षणातच गोकुळ पुन्हा आत आला आणि त्यानं थेट सोनालीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. सोनालीच्या मानेवरती, छातीवरती गोकुळ लाथा मारू लागला. सोनाली खाली कोसळली. त्यानंतर या CCTV फुटेजमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तिनं जवळ असलेल्या व्यक्तीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण मंडळी, या सगळ्या मारहाणीत सोनाली जबर जखमी झाली. या सर्व प्रकार झाल्यानंतर गोकुळ झानं तिथून लगेचच पोबारा केला. गोकुळ घाबरला आणि त्यानं वेषांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी पोचली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोनालीपर्यंत पोच घेतली. सोनालीनं दिलेल्या जबाबानुसार सानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि मग अविनाश जाधव यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या साथीनं लगेचच त्या गोकुळचा शोध घ्यायला सुरुवात केली. एका बाजूनं पोलीस आणि दुसऱ्या बाजूनं मनसे कार्यकर्ते. गोकुळ फरार झाला, केस कापले, कपड्यांची स्टाईल बदलली आणि आता आपण सापडणार नाही या गैरसमजात तो गल्लीतनं फिरू लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना टीप लागली आणि मग मनसैनिकांनी गोकुळला गाठलं. त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडला. आधी चोपला आणि मग पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्या आधीच पोलिसांनी त्याच्या भावाला पकडलं होतं. पोलिसांनी आपला तपास सुरू केला. इकडं सोनालीवरती जानकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सोनालीच्या मान, छाती आणि पोटावरती लाथाबुक्क्यांचे वण आहेत. शिवाय तिला मान हलवताना त्रास होतोय आणि डॉक्टरांनी असा धक्कादायक अंदाज सांगितला की या मारहाणीमुळं कदाचित सोनालीला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. आता या गोकुळ झ्याची सगळी कुंडली पोलिसांनी काढली आणि मग समजलं की हा गोकुळ खरं तर सराईत गुन्हेगार आहे. 4 दिवसांपूर्वी हा पठ्ठ्या जामिनावर बाहेर आलाय. शिवाय हा गोकुळ फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करत असतो. या गोकुळवरती विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी ठाण्यामध्ये हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे असे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्यानं हत्यारानं मारहाण केली होती, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यानं ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकारे गुन्हा दाखल होता आणि याच सगळ्या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती आणि ज्यातून 4 दिवसांपूर्वी गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. मंडळी, याशिवाय या गोकुळनं कोर्टात सुद्धा माझ्या भावाला अटक का केली अशी विचारणा करत गोंधळ घातला. पण या साऱ्यात काल ट्विस्ट आला जेव्हा गोकुळचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यांच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितलं की झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा आम्ही खेद व्यक्त करतो. आमचा मुलगा गोकुळ अशा प्रकारच्या मारहाणी करत असतो, पण आमच्या मोठ्या मुलाचा यात काहीच दोष नाही आहे. शिवाय गोकुळच्या आईनं पुढं जी माहिती सांगितली ती धक्कादायक होती. आधी सोनालीनं अर्थात रिसेप्शनिस्टनंच गोकुळच्या वहिनीला कानाखाली मारली आणि त्यामुळं गोकुळनं तिला मारहाण केली असं त्याच्या आईनं सांगितलं. आता म्हणजे सुरुवातीला सोनालीनं मारहाण केली असा दावा गोकुळच्या आईनं केलाय. मग आता CCTV फुटेजमध्ये काय दिसतंय हे बघितलं तर स्पष्ट होतं की गोकुळनं सोनालीला लाथाबुक्का मारण्याच्या अगोदर सोनालीनं गोकुळच्या वहिनीला कानाखाली मारली होती. पण त्याच्यासुद्धा अगोदर गोकुळनं तिला लाथ मारण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते. मग आता पोलीस पूर्ण तपास करून काय ते प्रकरण समोर येईलच,
पण मंडळी, अशा प्रकारे पॅरालिसिस सारख्या अवस्था होईपर्यंत मारहाणीचा प्रकार झाल्यामुळं संपूर्ण समाजातून राग व्यक्त केला जातोय। त्यातच या प्रकरणानं मराठी विरुद्ध परप्रांतीय असं वळणला घेतलंय, त्यामुळे हा मॅटर हाय व्होल्टेज झालाय। मग आता यात न्यायालय या गोकुळला काय शिक्षा सुनावतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी मंडळी, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या राड्यात चूक कोणाची, सोनालीची की गोकुळझाची? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।